मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये आपण ट्रायगोनोमेट्री या टॉपिक मधील प्रॉब्लेम सेट 6 मधला 5व्यातला 7वा क्वेश्चन पाहणार आहोत. क्वेश्चन असा आहे, प्रूव्ह द फॉलोइंग आणि दिलेला आहे sec raised to 6x minus tan raised to 6x is equal to 1 plus 3 sec square x into tan square x. आता मी आन्सर मध्ये काय करतोय, दिलेल्या इक्वेशनच्या बरोबरच्या इकडचं म्हणजे डावी बाजू म्हणजेच लेफ्ट हँड साइड म्हणजेच LHS घेतोय. LHS is equal to sec raised to 6x minus tan raised to 6x. बरोबरच्या इकडची म्हणजे डावी बाजू घेतली, ती घेऊन आम्हाला काय करायचे, उजवी आणायची आहे. चला तर इज इक्वल टू, आता हा जो 6वा घात आहे, 6वा पॉवर आहे, त्याला आपण रिड्यूस करू. सो इट कॅन बी रिटन एज sec square x ब्रैकेट क्यूब माइनस tan स्क्वेअर x ब्रॅकेट क्यूब. इथं काय केलं, पॉवरचा पॉवर केला. इथं आपण कोणता फॉर्म्युला यूज केला ते ब्रॅकेट मध्ये लिहितो. विच इज a raised to m raised to n is equal to a raised to m into n. Using that law of indices, we can write sec raised to 6x as sec square x its cube minus tan raised to 6x as tan square x bracket cube. चला, या sec square x ला a म्हटलं, tan स्क्वेअर x ला b म्हटलं, तर आम्हाला a क्यूब मायनस b क्यूब हा फॉर्म्युला मिळालेला आहे. तर काय करतोय पहा, मी इथं लिहितोय a मायनस b ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू a क्यूब मायनस b क्यूब मायनस 3ab इन ब्रॅकेट a मायनस b. हा आपला 8वीचा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे. मी काय केलं, हे इकडचं a मायनस b ब्रॅकेट क्यूब जैसाला तसं लिहिलं. नेक्स्ट हे जे मायनस 3ab इन ब्रॅकेट a मायनस b आहे, त्याची साईड चेंज केली, प्लस 3 इंटू ab इन ब्रॅकेट a मायनस b आणि इज इक्वल टू a क्यूब मायनस b क्यूब लिहिलं. म्हणजेच काय, तर 8वीच्या या एक्सपान्शन फॉर्म्युल्यावरून हा फॉर्म्युला आम्हाला मिळाला. पहा, a क्यूब मायनस b क्यूब इथं लिहितोय. सो हिअर इज a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू काय आहे, तर a मायनस b ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू ab इन ब्रॅकेट a मायनस b. युजिंग दॅट पहिल्या ब्रॅकेट मध्ये a मायनस b ब्रॅकेट क्यूब, सो इज इक्वल टू फर्स्ट मायनस सेकंड ब्रॅकेट क्यूब. सो sec square x minus tan square x ब्रॅकेट क्यूब हे पहिल्या ब्रॅकेट मध्ये प्लस 3 इंटू ab, a इज sec square x, b इज tan square x आणि ब्रॅकेट मध्ये काय a मायनस b. सो इट इज sec square x मायनस tan square x. हे आपण इथं लिहिलेलं आहे. a क्यूब मायनस b क्यूब इज इक्वल टू a मायनस b ब्रॅकेट क्यूब प्लस 3 इंटू ab in bracket a minus b.
So we know that secant square x minus tan square x is nothing but 1. So 1 cube प्लस, आता हे 1 का आहे तर ते मी ब्रॅकेट मध्ये लिहितो बिकॉज युझिंग आयडेंटिटी आहे 1a प्लस tan a square x is equal to secant square x. So secant square x minus tan square x, tan square ची साइड चेंज केली तर इकडे 1 राहिलं. So instead of that bracket I am going to write 1 plus 3 into secant square x into tan square x आणि या ब्रॅकेटच्या ऐवजी आम्ही 1 लिहू शकतो युजिंग दॅट आयडेंटिटी. सो 1 क्यूब इज नथिंग बट 1 प्लस या 1 ने याला मल्टिप्लाय केलं तर तेच आलं 3 into secant square x into tan square x. हीच आपली उजवी बाजू म्हणजेच राईट हँड साइड म्हणजेच RHS आहे. सो फायनली वी कॅन राईट LHS इज इक्वल टू RHS. म्हणजेच काय तर दोन्ही साइड्स इक्वल आलेले आहेत. पुन्हा एकदा पहा, ट्रायगोनोमेट्री या टॉपिक मधील प्रॉब्लेम सेट 6 त्यातला 5व्यातला 7वा क्वेश्चन. secant raised to 6x minus tan raised to 6x is equal to 1 plus 3 secant square x into tan square x. LHS म्हणजे डावी बाजू घेतली, secant raised to 6x minus tan raised to 6x पॉवर रिड्यूस केला, स्क्वेअरचा क्यूब केला युजिंग ऑफ इंडायसिस घातांकाच्या नियमानुसार. 10 पॉवरचा पॉवर असेल मल्टिप्लाय करा. ए क्यूब मायनस बी क्यूब हा फॉर्म्युला आहे तो असा आलेला आहे. ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू ए मायनस बी ब्रॅकेट क्यूब प्लस 3ab इन ब्रॅकेट ए मायनस बी. सो a minus b bracket cube plus 3 into first into second, first minus second. हे जे काही ब्रॅकेट आहे त्याच्याऐवजी मी 1 लिहिला, बाकी सगळं जसं तसं. हा 1 का लिहिला युजिंग आयडेंटिटी. 1 प्लस tan स्क्वेअर x इज इक्वल टू secant स्क्वेअर x. 1 चा क्यूब हा 1a, बाकी जसाला तसं. हीच आपली RHS आहे. ओके, ट्रायगोनोमेट्री या टॉपिक मधील प्रॉब्लेम सेट 6 मधला 5व्यातला 8वा क्वेश्चन. प्रूव्ह द फॉलोइंग. क्वेश्चन असा tan थीटा बाय sec थीटा प्लस 1 इज इक्वल टू sec थीटा मायनस 1 बाय tan थीटा. चला तर आपण याची LHS म्हणजेच डावी बाजू घेऊ आन्सर मध्ये. सो इन आन्सर मध्ये आपण LHS म्हणजे बरोबरच्या इकडचं डावी बाजू घेतली. LHS इज इक्वल टू tan थीटा बाय sec थीटा प्लस 1 हे घेतलं. ओके, चला पुढे जाऊयात. देन इज इक्वल टू LHS म्हणजेच लेफ्ट हँड साइड म्हणजेच डावी बाजू बरोबरच्या इकडची घेतली. आता tan थीटा हे सिंपल रेशो आहे, पण +1 -1 असं एखाद्या रेशोत आलं की त्याचं रॅशनलायझेशन करायचं. सो डिनॉमिनेटर मध्ये sec थीटा +1 आहे, त्याच्या कॉन्जुगेट पेअरनं किंवा रॅशनलायझिंग फॅक्टरनं sec थीटा -1 मल्टिप्लाय ने डिवाइड केलं तर त्याला रॅशनलायझेशन म्हणायचं. सो हे जैसाला तसं लिहायचं. रॅशनलायझेशन मध्ये हे जैसाला तसं tan थीटा बाय sec थीटा +1 जैसाला तसं इनटू
आता सेक थिटा प्लस 1चा रॅशनलायझिंग फॅक्टर हा सेक थिटा मायनस 1 आहे. त्यानं मल्टिप्लाय केलं आणि सेक थिटा मायनस 1 नेच डिवाइड केलं आणि याच प्रोसेसला म्हणायचं रॅशनलायझेशन. Reason is rationalization. This is rationalization of denominator. So is equal to. आता न्यूमरेटर मध्ये काय समजून घ्या. न्यूमरेटर मध्ये हे tan थीटा जैसाला तैसा इंटू सेक थीटा मायनस 1 बाय डिनॉमिनेटर मध्ये सेक थीटा प्लस 1 सेक थीटा मायनस 1 आहे. ए प्लस बी ए मायनस बी इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो पहिल्याचा स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 स्क्वेअर इज 1. रिझन इज आपण इथं एक एक्सपान्शन फॉर्म्युला वापरला तो असा ए प्लस बी इंटू a minus b is equal to a square minus b square. Using that expansion formula, we can write sec square theta minus 1 instead of sec theta plus 1 into sec theta minus 1. So is equal to numerator जैसे आला तैसा तो आहे tan theta इंटू सेक थीटा मायनस 1 जसाला तसं. डिनॉमिनेटर मध्ये सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 च्या ऐवजी मी टॅन स्क्वेअर थीटाच लिहू शकतो. का तर युजिंग आयडेंटिटी आहे 1a प्लस टॅन स्क्वेअर ए थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. इथं सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 ची साईड चेंज केली तर इज इक्वल टू आलं टॅन स्क्वेअर थीटा. युजिंग दॅट आयडेंटिटी वी कॅन राईट टॅन स्क्वेअर थीटा इन्स्टेड ऑफ सेक स्क्वेअर थीटा मायनस 1. तर इथं न्यूमरेटर मधलं टॅन थीटा डिनॉमिनेटर मधलं एक टॅन थीटा कॅन्सल. रिमेनिंग इज उरलेलं काय आहे तर उरलेलं आहे न्यूमरेटर मध्ये सेक थीटा. न्यूमरेटर मध्ये काय आहे तर इथं उरलेले काय इज इक्वल टू न्यूमरेटर मध्ये काय आहे तर सेक थीटा मायनस 1 आणि डिनॉमिनेटर मध्ये काय बाय टॅन थीटा. हीच आपली RHS आहे. हीच आपली उजवी बाजू आहे. सो हिअर इज LHS इज इक्वल टू RHS. पुन्हा आपण एकदा पाहूयात हे ट्रायगोनोमेट्री या टॉपिक मधील प्रॉब्लेम सेट 6 मधला 5व्यातला 8वा क्वेश्चन. प्रूव्ह द फॉलोइंग. tan थीटा बाय सेक थीटा प्लस 1 इज इक्वल टू सेक थीटा मायनस 1 बाय tan थीटा. LHS घेतली इकडची लेफ्ट हँड साइड tan थीटा बाय सेक थीटा प्लस 1. सेक थीटा प्लस 1 चा कॉन्जुगेट पेअर किंवा रॅशनलायझिंग फॅक्टर सेक थीटा मायनस 1 मल्टिप्लाय आणि डिवाइड केलंय. रॅशनलायझेशन tan थीटा इंटू सेक थीटा मायनस 1 जसाला तसं. ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 च्या ऐवजी मी tan स्क्वेअर लिहिलं बाकी जसाला तसं. tan कॅन्सल झालं. सेक थीटा मायनस 1 बाय tan थीटा हीच आपली RHS म्हणजेच उजवी बाजू आहे. तर आपण आजच्या क्लासमध्ये इथंच थांबूयात. थँक्यू.